नमस्कार, मी सुरेश चिरडे. आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज. सामाजिक उपक्रमाने सचिन बनगिनवार दिग्रस यांचा वाढदिवस साजरा. सचिन भाऊ बनगिनवार मित्रमंडळ व आर्य वैश्य समाज दिग्रसचा पुढाकार. नगर परिषद दिग्रसचे उपाध्यक्ष, पाणी पुरवठा सभापती तथा आर्य वैश्य समाज दिग्रसचे अध्यक्ष सचिन भाऊ बनगिनवार यांचा आज दिनांक 3 ऑगस्ट रोजी सामाजिक उपक्रमाने 57वा वाढदिवस साजरा करण्यात आला. सचिन भाऊ बनगिनवार मित्रमंडळ व आर्य वैश्य समाज दिग्रस यांच्या संयुक्त विद्यमाने वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. सकाळी 8 वाजता श्री रेणुकादेवी भवानी माता मंदिर येथे महाआरती व मंदिर परिसरामध्ये 57 वृक्षांची लागवड. नुकतेच सचिन बनगिनवार यांच्या परिवारामध्ये नातीने जन्म घेतला, त्याबद्दल जसा नातीला ड्रेस घेतला तसाच ड्रेस ग्रामीण रुग्णालयातील नवजात शिशूंना देण्यात आला. मॉनिटर क्लब दिग्रस येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप व ग्रामीण रुग्णालयातील भरती रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. तर दुपारी 4 वाजता मोक्षधाम दिग्रस येथे सचिन बनगिनवार यांच्या हस्ते मोक्षधाम सेवा समिती दिग्रस यांना शेवपेटी फ्रीजर बॉक्स देण्यात येणार आहे. सचिन बनगिनवार यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचे बॅनर दिग्रस शहरात झळकले आहेत. तर सकाळी 9:30 सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते, सामाजिक संघटना, विविध शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, शासकीय अधिकारी, कर्मचारी, नागरिक, पुरुष व महिला यांनी सचिन बनगिनवार यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. आज सचिन भाऊ बनगिनवार मित्रमंडळातर्फे 57व्या वाढदिवसाचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी आज सकाळी 8:30 वाजता भवानी मंदिर येथे महाआरती व देवीचे पूजन करून 57 झाडाचे वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी रुग्णांना फळ वाटप व लहान बालकांना कपड्याचे सुद्धा वाटप करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांकरता शाळेच्या जे किट असतात त्या किटचा सुद्धा या ठिकाणी वाटप करण्यात येणार आहे. तरी सचिन भाऊ बनगिनवार यांना परत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. सर्वप्रथम आमचे सर्वांचे लाडके आदरणीय सचिन भाऊ बनगिनवार, अध्यक्ष आर्यवैश्य समाज दिग्रस व उपाध्यक्ष नगर परिषद दिग्रस यांचा आज 57वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त आम्ही सकाळी भवानी मंदिरात महाआरतीचे आयोजन केले व तसेच 57 वृक्षाची लागवड भवानी परिसरात केली, हरित भारताचे स्वप्न साकार होण्यासाठी. तसेच सचिन भाऊला मागील 2-4 दिवसापूर्वी नातीचा जन्म झाला आहे आणि तिला ज्या प्रकारचे कपडे आम्ही तिथे दिले तसेच कपडे ग्रामीण रुग्णालयामध्ये मागील 2-3 दिवसात जेवढे बालक जन्माला आले
त्यांना सर्वांना आम्ही तसेच कपड्याचे वाटप केले व बाकी सर्व रुग्णांना फळांचे वाटप केले. त्याचप्रमाणे आज दुपारी मॉन्टेसरी क्लब दिग्रस येथे तेथील 10व्या वर्गाच्यासाठी पुस्तकांचे आणि बुकांचे वाटप करण्याचे ठरले आहे. अशा आमच्या आदरणीय सचिन भाऊला 57व्या वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. दिग्रस नगरपालिकेचे कर्तव्यदक्ष उपनगराध्यक्ष तसेच पाणीपुरवठा सभापती आणि आर्यवैश्य समाज दिग्रसचे अध्यक्ष आज सचिनभाऊ बनगिनवार यांचा आज वाढदिवस. त्यांच्या या वाढदिवसानिमित्त आज दिग्रस शहरामध्ये भरगच्च कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आज पहाटेपासूनच मोठ्या उत्साहामध्ये सचिनभाऊ बनगिनवार मित्रमंडळाच्या वतीने सकाळी भवानी मातेच्या चरणी महाआरतीचं आयोजन, त्यानंतर त्यांच्या 57व्या वाढदिवसानिमित्त 57 वृक्षाचं लागवड करून आज ग्रामदैवत घंटीबाबाच्या दर्शनानंतर आज आम्ही सर्व सचिनभाऊ बनगिनवार मित्रमंडळ या सरकारी दवाखान्यामध्ये पोहोचलेलो आहे. आणि या सरकारी दवाखान्यामध्ये रुग्णांना फळ वाटप आणि नुकत्याच जन्म झालेल्या बालकांना कपड्याचं वाटप आज या मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आलेलं आहे. तसेच दुपारी विद्यार्थ्यांना पुस्तके आणि शैक्षणिक किटचं वाटप, तसेच हिंदू मोक्षधाम येथे शीतशवपेटी ही सचिनभाऊ बनगिनवार यांच्या वाढदिवसानिमित्त हिंदू मोक्षधामला अर्पण करण्यात येणार आहे. असेच उत्साहात आज सचिनभाऊ बनगिनवार यांचा वाढदिवस दिवसभर पार पडणार आहे. धन्यवाद. आर्यवैश्य समाज दिग्रसचे अध्यक्ष श्री सचिनभाऊ बनगिनवार, उपाध्यक्ष नगरपरिषद दिग्रस. आज वाढदिवसाच्या दिवशी काय काय होत आहे हे सगळ्यांनी सांगितलेलं आहे. पण वाढदिवस असो किंवा नसो, सर्वांच्या मदतीकरता 24 तास तत्पर असणारं असं त्यांचं नेतृत्व आहे. केव्हा पण फोन लावा, कोणी असो, कोणत्या समाजाचाही असो, त्यांना काही घेणं देणं नाही. दवाखान्याच्या कामाकरता तर 24 तास उपलब्ध. कोरोना काळात घरचे राहत नव्हते, त्यांच्यासाठी पण कोरोना काळात पण दवाखान्यातनी सचिन भाऊ गेलेले आहे. अशा या नेतृत्वाला उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभो ही कन्याका माते चरणी प्रार्थना करतो. माझे 2 शब्द संपवितो.
अफजल खान, ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज दिग्रस यवतमाळ. आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.